तर मग सुरुवात करूयात आपण आपल्या बुद्धिमत्ताच्या अभ्यासक्रमाला म्हणजे सिलेबस रिझनिंगचा सिलेबस डिकोडिंग पाहणार आहोत। तुम्ही जसं म्हणताय की मॅडम बेसिक पासून शिकवा, तर आपण शाळेमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी शिकतो ते म्हणजे क अ आ इ ई। इंग्लिश मध्ये जर का आपण पाहिलं तर आपण शिकतो ABCD। याचा अर्थ सगळ्यात पहिला टॉपिक असणार आहे वर्णमालिका, जो वर्णांवर आधारित आहे। म्हणजे कुठला A पासून ते Z पर्यंतचे वर्ण। मग याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात ते म्हणजे स्वर आणि व्यंजनांवर। यामध्ये प्रश्न विचारले जातात ते म्हणजे असतात फरक, बरोबर आहे। एक सिरीज दिली जाते। बरं वैभव, आवाजामध्ये चेंज झाला कारण अजून तब्येत बरी नाहीये। त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जातं वर्णांच्या स्थानांमध्ये फरक, म्हणजे जे वर्ण असतात ना तर त्यांचे स्थान दिली जातात, किंवा जे वर्ण असतात त्यांना एकमेकांच्या विरुद्ध वर्ण दिले जातात। आता फक्त लक्षात ठेवायचं आहे मी तुम्हाला कुठले टॉपिक शिकवणार आहे आणि कुठले त्यामध्ये सब टाइप येणार आहेत ते। बाकी हळूहळू तुम्हाला जसे जसे टॉपिक येत जातील तसं तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील। माझा हा जो विषय आहे तो जवळपास मी 60-70 किंवा जास्तीत जास्त 75 दिवसामध्ये कंप्लीट होतो। प्रत्येक टॉपिकला पुरेसा वेळ मिळतो। मला फक्त एवढंच आहे की प्रत्येक माझ्या विद्यार्थ्याने रिव्हिजन केली पाहिजे। रिव्हिजन नसेल तर मला दुसऱ्या दिवशी लगेच कळतं की तुम्ही रिव्हिजन केलेली नाही। ठीक आहे, हा सगळं घेणार अनुराधा, सगळं घेणार। चला, वर्णमालिका महत्वाचा टॉपिक आहे कारण की 2 ते 3 प्रश्न या टॉपिकवर हमखास विचारले जातातच। गेल्या वर्षी जर आपण पेपर पाहिले असतील तर त्याच्यामध्ये संपूर्ण जेवढेही 50 पेपर आहेत कारागृह, लोहमार्ग आणि शिपाईचे मिळून हा टॉप 10 मधला टॉपिक आहे। ठीक आहे, त्यानंतर दुसरा ABCD शिकल्यानंतर तुम्ही शिकता 1 2 3 4। सेम मी तुम्हाला शिकवणार आहे पुढचा टॉपिक संख्या मालिका, जो तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटतो पण तो आहे नाही, आणि जरी वाटत असेल तर माझ्याकडून शिकणार तर बिलकुल डिफिकल्ट नाही वाटणार। संख्या मालिकेवर जे पण प्रश्न असणार ते ऑफकोर्स संख्यावर असणार। मग या तर त्या समसंख्या असणार किंवा मूळ संख्या असणार किंवा विषम संख्या असणार, बरोबर आहे। किंवा हे जे असणार संख्या मालिकेमध्ये तुम्हाला वर्ग दिले जातील, वर्गमूळ दिले जातील, घन दिले जातील किंवा घनमूळ दिले जातील, किंवा एक तुम्हाला मालिका दिली जाईल त्यामध्ये आपल्याला फरक शोधायचा आहे। आता तो फरक या तर वजाबाकीमध्ये असेल, बेरजेमध्ये असेल, गुणाकारामध्ये असेल किंवा भागाकारामध्ये असेल। तो जो फरक आहे तो वर्गांचा असू शकतो, तो जो फरक आहे तो घनांचा पण असू शकतो। ठीक आहे, आणि प्लस फरकांचा फरक सुद्धा असू शकतो। आतापर्यंत मी जेवढी बडबड केली हे सगळे प्रश्न याच्यामध्ये आहेत। प्रत्येक टॉपिकचे माझे जवळपास 100च्या आसपास प्रश्न आहे। फक्त काही टॉपिक असे आहेत जे 50च्या वरती आहेत, थोडस 60च्या खाली। फक्त काही टॉपिक ज्याच्यावर जास्त प्रश्न मुळातच नाही विचारले जात, त्याच्यावर फक्त कमी प्रश्न आहे। बाकी सगळ्या टॉपिक मध्ये जर आपण पाहिलं तर 100च्या जवळपास प्रश्न आहे। संख्या मालिका द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, हा सुद्धा आपल्याला 2 ते 3 मार्कासाठी परीक्षेला येतो। ठीक आहे, आता संख्या मालिकांसारखंच पुढे एक टॉपिक असणार आहे जे कोडं सोडवा असेल, तिथे मी तुम्हाला ते सांगून देते। सॉरी आता तुम्ही लाईव्हच आहात ना आकाश, रेकॉर्डिंग इथेच दिसेल तुम्हाला थोड्या वेळाने। ओके, संख्या मालिका झालं की पुढचं टॉपिक आहे आपलं समान संबंध, ज्याला परस्पर संबंध पण म्हणतात, ज्याला सहसंबंध पण म्हणतात। सगळ्यात सोपा टॉपिक आहे परस्पर संबंध किंवा समान संबंधाचा। काहीतरी आपण समजा भाषिक सहसंबंध म्हटलेला आहे तुम्हाला, काय म्हटलं? भाषिक सहसंबंध। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही शब्द दिले जातात आणि त्यानुसार आपल्याला त्याचा अर्थ लावावा लागतो। जसं काय आता मी तुम्हाला सांगितलं आंबा फळ आहे तर बटाटा काय, याला म्हणतात भाषिक सहसंबंध। अक्षर सहसंबंध आहे तुम्हाला, जसं काय मी तुम्हाला दिलं जाईल ADF प्रश्नचिन्ह बघा, A नंतर BCD 3 ने पुढे, मग F नंतर 3 ने पुढे GHI, हा काय झाला आपला अक्षर सहसंबंध। अंक सहसंबंध दिले जाईल तुम्हाला, जसं 5 125 तर 4 प्रश्नचिन्ह, खाली ऑप्शन असणार
5चा घन 125 आहे, 4चा घन 64 आहे. याला काय म्हटलं जातं? समान संबंध. आता समान संबंधवाली जी पण प्रश्न असतात ते कशामुळे आपण त्याला क्लासिफिकेशन करू शकतो, आयडेंटिफाय कसं करायचं? तर हे बघा, हे जे चिन्ह आहेत या हिशोबाने आपल्याला कळतं हे काय आहेत? समान संबंध. आता पहिले जे टॉपिक 4 आहेत, संख्या मालिका, समान संबंध, वर्णमालिका आणि वर्गीकरण, हे आपापसात मिक्स असतात. आधी थोडंसं मला शिकवून घेऊ द्या, मग मी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करते. ठीक आहे? तर ह्याला काय म्हणतात? समान संबंध. आता समान संबंधाचे हे जे अक्षर संबंधाचे प्रश्न आहेत, काही जण त्याला वर्णमालिकेमध्ये टाकतात. हे जे अंक सहसंबंधाचे प्रश्न आहे, काही जण त्याला संख्या मालिकेमध्ये टाकतात. तर हे झाले अक्षर आणि अंकवाले. तर काही टॉपिक एकमेकांमध्ये मिक्स आहेत. यासारखाच पुढचा टॉपिक आहे. बरं, हा टॉपिक महत्वाचा, पुन्हा 2 ते 3 प्रश्न मिळवण्याचा हा आणि सोपावाला टॉपिक आहे. त्यानंतर पुढचा वर्गीकरणाचा टॉपिक जो आपण लहानपणापासून करत आलेलो आहोत. जसं वर्गीकरण म्हणजे काय? विसंगत घटक ओळखा. त्याच्यामध्ये पण अंक वेगळं, अक्षर वेगळं. बस रिव्हिजन करा. मग काही काही नवीन टॉपिक ऍड झाले आहेत गिरसे, ते व्यवस्थित बघा. काही नवीन प्रश्न ऍड केलेले आहेत. बरं, वर्गीकरणामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिले जातात, त्यापैकी एक वेगळं. पुन्हा याच्यामध्ये पण भाषिक किंवा शाब्दिक वेगळं आहे. मग भाषिक किंवा शाब्दिक मध्ये तुम्हाला दिलं जाईल फरक. आपण घेऊयात आंबा, पेरू, गुलाब आणि चिक्कू. आंबा, पेरू, गुलाब, चिक्कू मधलं विसंगत म्हणजे वेगळं काय झालं? गुलाब. का? ते फूल आहे, बाकीचे सगळे काय आहे? फळ आहेत. अक्षर वर्गीकरण पाहूयात. AIZO. आता ह्याच्यामध्ये विसंगत काय झालं? AIO हे स्वर आहेत, Z हा व्यंजन आहे. वर्गीकरणामध्ये पाहूयात आपण. ठीक आहे? 64, 25, 27, 9. 64 8चा वर्ग, 27 5चा वर्ग, 9 3चा वर्ग, 27 काय झाला? 3चा घन झाला. मग हे काय झाले? वर्गीकरणाचे काही प्रश्न. सोपं आहे वर्गीकरण. पुन्हा वर्गीकरण तुम्हाला परत देऊन जाईल. 1 ते 3 प्रश्न. पुन्हा टॉप 10 मध्ये हा वाला टॉपिक आहे. आता जो पुढचा टॉपिक आहे तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट, ज्याचं नाव आहे, कोण सांगेल? बघूयात. मागच्या वर्षी जे पेपर झाले होते त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवर आले होते? कोण सांगेल मला? सगळ्यात जास्त. हा, मग नंतर बोलते मी, सुनील. बरं ओम, काही दिवस ऍडजस्ट करा. खूप डेटा खातो पण आपल्याला खूप काही देऊन जात. नाही माहिती? सांकेतिक भाषा सगळ्यात जास्त प्रश्न. 50 जिल्ह्याच्या पेपर मधून जवळपास 150 प्रश्न आलेले आहेत. व्हेरी गुड अविनाश. बाकी सगळे चुकले. ठीक आहे? सगळ्यात जास्त प्रश्न हे सांकेतिक भाषेवर आलेत. अवघड वाटलं असेल तरी पण फार सोपं आहे. दिसतात मला, तुमच्या सगळ्यांच्या कमेंट दिसतात. तुम्हाला वाटत असतील तुम्हाला फक्त तुमच्या कमेंट दिसणार आणि इथून मी जे पण कमेंट करणार, फॉर एक्झाम्पल आता कमेंट केली तर ही दिसली तुम्हाला. ठीक आहे? इकडनं कमेंट आणि तुम्हाला तुमच्या कमेंट दिसणार, आजूबाजू म्हणजे बाकीच्यांच्या कमेंट दिसणार नाहीत अजिबातच. आता सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषामध्ये अंक पण असतात, अक्षर पण असतात. म्हणजे जे पण असतील, अंकाला अंक संकेत दिला जाणार, अक्षराला अक्षर संकेत दिला जाणार, अक्षराला अंक किंवा अंकाला अक्षर, अक्षराला चिन्ह, चिन्हाला परत अंक, शब्दाला शब्द आणि संकेताचं पृथक्करण. बरंच काय आहे. चालेल गिरसे. हा, कुठ प्रश्न उमेश सर घेतील. आधी माझा सिलेबस समजून घ्या. उमेश सरांचा सिलेबस तुम्ही पाहिला असेल ना, अंकगणिताचा किती काय काय शिकवणार आहेत. उरलेले टॉपिक माझे आहेत, बाकी सगळे टॉपिक त्यांचे आहेत. सांकेतिक भाषा खूपच जास्त महत्वाचा टॉपिक. आता मी पुन्हा नाही सांगणार की हा परत टॉपवर असेलच का नाही. सगळे टॉपिकचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे. सांकेतिक भाषा झाली, हो सगळे लेक्चर होणार. हो, सांकेतिक भाषा झाली की येणार वेनाकृती. सगळ्यात सोपा टॉपिक. वेनाकृतीची कन्सेप्ट समजली की तुम्हाला पुढचा टॉपिकची कन्सेप्ट समजणार, जो आहे तर्क व अनुमान, विधान निष्कर्ष, विधान अनुमान,
तर्क निष्कर्ष जे बोलायचं ते, ठीक आहे। मग ह्याच्यामध्ये सर्व आणि काहीचा वापर करून विधानांवर आकृती काढावी लागते आणि मग निष्कर्ष चेक करून कुठला निष्कर्ष त्या विधानांवर बरोबर आहे हे आपल्याला शोधावं लागतं। तर्क व अनुमानवर गेल्या वर्षी जास्त प्रश्न विचारले नव्हते, खूप कमी प्रश्न विचारले गेले होते। पुढचा तुमचा आवडता टॉपिक आहे तो म्हणजे तुलना। सरळ सरळ तुलना केली जाते, विशेषणात्मक तुलना असते आणि सांकेतिक भाषेवर तुलना विचारली जाते। पुन्हा गेल्या वर्षी तुलनावर जास्त प्रश्न विचारले गेलेले नव्हते म्हणून 1 ते 2 प्रश्न म्हणते। आणि पुढचा जो टॉपिक असणार आहे रांगेतील स्थान, याच्यामध्ये बरेचशा कन्सेप्ट्स आहेत, यामध्ये बऱ्याचशा शॉर्ट ट्रिक्स आहेत। बघा, रांगेतील स्थान वेगळं आणि बैठक व्यवस्था वेगळं, दोघांना मिक्स करायचं नाही। रांगेमध्ये जे स्थान असतात त्यांच्यामध्ये अंक असतात, बैठक व्यवस्थेमध्ये अंक नसतात, फक्त नावं दिली जातात, ठीक आहे। तर रांगेतल्या स्थान मध्ये काय असतं, आपल्याला त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती बसल्या आहे हे विचारलं जातं। त्या रांगेमध्ये एखादी व्यक्ती उजवीकडून डावीकडून वरून किंवा शेवटून कितवी असेल हे विचारलं जातं। 2 व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये किती बसल्या आहेत हे विचारलं जातं। 2 व्यक्ती असतील त्यांनी जागांची अदलाबदल केल्यावर तिथे एकूण किती हे विचारले जातील किंवा अदलाबदल केल्यानंतर त्याचा इकडून तिकडून क्रमांक कितवा असेल हे विचारलं जातं। एक रांग असेल, त्या रांगेत जास्तीत जास्त किती जण बसलेत, त्या रांगेत कमीत कमी किती जण बसलेत, त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग वाली पद्धत आहे, अशा बरेचसे प्रश्न रांगेतील स्थान मध्ये विचारलं जातात। पुढचा टॉपिक बघूयात, सगळ्यात सोपा आकृत्या मोजणं। सगळ्यात कमी प्रश्न विचारले गेले आहेत आकृत्या मोजण्यावर। यामध्ये आपण काय काय शिकवतो, त्रिकोण मोजा, चौकोन, चौरस, आयत मोजायचं, वर्तुळ मोजायचं, कोन मोजायचं, सरळ रेषा मोजायच्या आणि नव्याने ऍड केलेलं ते म्हणजे घन मोजायचे। काय काय शिकवलं जातं, त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत, वर्तुळ, कोन, घन, सरळ रेषा, एवढे टोटल तुम्हाला 9 आकृत्या मी तुम्हाला शिकवते की कशा प्रकारे मोजायच्या असतात। आकृत्या मोजणे झालं की पुढचं टॉपिक आहे प्रतिमांवर आधारित उदाहरणं। पुन्हा कमी प्रश्न विचारले गेले होते, ज्यामध्ये आरशावर आणि पाणी म्हणजे आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब, त्यातही आरशातील प्रतिबिंबेवर थोडे जास्त प्रश्न असतात, यामध्ये थोडे कमी प्रश्न विचारले जातात। आता प्रतिमांवर आधारित उदाहरणं झालं की पुढे आहे आकृत्यांवर आधारित प्रश्न। आकृत्या दिल्या जातात, 3 आकृत्या असतील, चौथी आकृती शोधायची असते, आकृत्या पूर्ण करायच्या असतात। आकृत्या 4 दिल्या जातील, त्याच्यामधलं विसंगत वेगळी म्हणजे वेगळी आकृती कुठली हे विचारलं जाईल। आकृत्यांमध्ये पण समान संबंधावर प्रश्न असतात ते विचारलं जातं। यामध्ये नव्याने ऍड केलंय मी ते म्हणजे पेपर कटिंग आणि पेपर फोल्डिंग। आजपर्यंत परीक्षेला कधी विचारलं गेलं नाही पण विचारलं जाण्याची शक्यता असते। बघून काय कॉम्पिटिशन, ज्या पद्धतीने कॉम्पिटिशन वाढत आहे मग त्या पद्धतीने थोडं काहीतरी वेगळं विचारावं लागेल, त्यामुळे पेपर कटिंग आणि पेपर फोल्डिंग नव्याने टॉपिक ऍड केलाय, यावर आपल्याला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे म्हणून। त्यानंतर पुढचा टॉपिक असणार आहे तुमचं सगळ्यांचा आवडता तो म्हणजे नातेसंबंध। मग याच्यामध्ये तुम्हाला नातेसंबंधावर आधारित प्रश्न असतील, यात ते थर्ड पार्टी प्रश्न असतील, म्हणजे फोटोकडे बोट दाखवत आहे, फोटोकडे पाहत आहे, एखाद्या तिसऱ्या व्यक्तीची ओळख करून देत आहे, डायरेक्ट असणार किंवा संकेतावर आधारित असणार, म्हणजे ए अधिक बी म्हणजे ए हा बी चा भाऊ, ए गुणिले बी म्हणजे ए ही बी ची वडील, ए भागिले बी म्हणजे ए हे बी चे वडील, ए वजा बी म्हणजे ए हे बी ची आई, या पद्धतीने विचारलं जातं, अजिबात नाही, ठीक आहे। पुढचा प्रश्न काय म्हणते, पुढचा टॉपिक पाहूयात, कुठला टॉपिक असणार आहे, परत तुमचा आवडता दिनदर्शिका, द मोस्ट इम्पॉर्टंट, ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो, बरोबर आहे। कॅलेंडरवर बरेच प्रश्न विचारले गेले, प्रत्येक जिल्ह्याला 1 ते 2 प्रश्न म्हटले तरी पण चालेल। मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफिकल्ट जातं ते म्हणजे वर्ष ओळखायचं। कॅलेंडर मध्ये काय असणार आहे, या तर ते सामान्य वर्ष असणार किंवा ते लीप वर्ष असणार। एखादा सण दिला जाईल, एखादा दिन विशेष म्हणजे गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, बाल दिन यांचे वार विचारले जाणार किंवा समान दिनदर्शिका विचारले जाईल। आता जे वर्ष चालू आहे त्यासारखं सेम टू सेम परत कुठल्या वर्षीचा कॅलेंडर असेल, ठीक आहे।
परत तुम्हाला एक तारीख दिली जाईल, त्यानुसार वार. हे अजूनपर्यंत एकदाच विचारला गेलाय हा प्रश्न, पण विदाउट कोड पद्धतीने मी शिकवते. आणि एक व्यक्तीचं वय दिलं जातं, तर तो टोटल किती वयाचा झालाय, आतापर्यंत किती वर्ष, किती महिने, किती दिवस झाले हे विचारलं जातं. दिनदर्शिका महत्वाचा टॉपिक आहे, मी सोपं करून देईल एवढी माझी गॅरंटी आहे. दिनदर्शिका झालं की परत महत्वाचा टॉपिक दिशाज्ञान. दिशेमध्ये ऑफकोर्स दिशाज्ञानमध्ये दिशा असणार आहे. तो इतका फिरला, मग आतापासून तो मूळ जागेवर कुठल्या अंतरावर आहे किंवा कुठल्या दिशेला आहे. पायथागोरसचं प्रमेय केव्हा वापरायचं आहे. शीर्षासनाच्या अवस्थेमध्ये त्यावर प्रश्न विचारले जातात. कोण दिला जाईल, इकडे फिरला, पश्चिमेकडे होता, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 गेला, उलट्या दिशेने 180 गेला, परत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 गेला, तर आता त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे. आता ह्याच्यामध्ये अजून प्रश्न विचारले जातात, ते म्हणजे सावली व प्रकाश. एखाद्या व्यक्ती समजा सकाळी आहे, सकाळी मग त्याची सावली पडली उत्तरे उजव्या बाजूला, त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे, या प्रकारे प्रश्न विचारले जातात. दिशाज्ञान म्हणजे महत्वाचा आहे, त्यामध्ये लक्षात ठेवायच्या मुख्य दिशा आणि उपमुख्य दिशा. परत पुढचा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे घड्याळ. खूप सारा आहे घड्याळामध्ये कॉन्सेप्ट वेगवेगळ्या. घड्याळामध्ये काय काय शिकवलं जातं. तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवर, तास काटा मिनिट काटा एकमेकांना ओलांडताना, तास काटा मिनिट काटा एकमेकांच्या सरळ रेषेत, एकमेकांच्या विरुद्ध रेषेत किंवा 180 अंशामध्ये, तास काटा मिनिट काटा 90 अंशामध्ये किंवा एकमेकांना काटकोन करताना. 24 तासात किती आहे, 12 तासात किती आहे, 1 तासात किती आहे. याच्या व्यतिरिक्त या दोघांवर आजकाल वेगळे प्रश्न विचारले जात आहेत. 5 वाजून 6 वाजायच्या दरम्यान तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवर किती वाजता असतो, एक्झॅक्ट टाइम. परत दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध रेषेत किती वेळा असतो. तर पुण्याला हा प्रश्न विचारला गेला होता, त्यानंतर मी यावर प्रश्न ऍड केलेले आहेत. एक्झॅक्ट टाइम काढायचं. पोलीस भरतीला काटकोनावर विचारले जाणार नाही, कारण की ते थोडंसं डिफिकल्ट जातं, थोडंसं जास्त खोलवर जातं. कारण काटकोन हा एका तासामध्ये 2दा होतो, मग आपल्याला 2दा वेगवेगळे कोन काढावे लागतात. त्यासाठी या 2वर प्रश्न विचारले जाऊ शकतात. खूप सोपं आहे. घड्याळ आहे, कितीतरी मिनिटं पुढे गेलं, कितीतरी सेकंद मागे गेलं किंवा पुढे गेलं, यावर प्रश्न आहेत. आपल्याला एक्झॅक्ट वेळ काढायची असते. तासाचं मिनिटात, मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करायचं असतं. घड्याळ आहे, आरशात पाहिल्यावर कसं दिसेल. घड्याळ आहे, पाण्यात पाहिल्यावर कसं दिसेल, हे विचारलं गेलेलं आहे यामध्ये. त्यानंतर दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचा कोन आहे, जसं 2:30 वाजले, 5 वाजून 12 मिनिटं झाले. जिथे जिथे शॉर्ट ट्रिक आहे तिथे याची शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला देणार आहे. घड्याळ टॉपिक महत्वाचा आहे. तसे म्हणाल मॅडम सगळ्याच महत्वाचे, कारण एखादा जरी मी म्हटलं कमी महत्वाचे की तुम्ही त्याचा अभ्यासच नाही करणार. सगळ्यात कमी डिफिकल्ट वाला हस्तांदोलन. चुकून 1-2 प्रश्न येतात. हस्तांदोलन मध्ये काही नाहीये. व्यक्ती दिल्या जातील, एकूण किती वेळा हस्तांदोलन झालं. दुसरं, एकूण इतक्यांदा हस्तांदोलन झालं तर व्यक्ती किती. फक्त हे 2च यामध्ये टॉपिक म्हणजे सब टॉपिक आहे. हस्तांदोलन नंतर आहे कोडं सोडवा. सेम जसं संख्या मालिका तसंच कोडं सोडवा. यामध्ये आकृत्यांवर असणार किंवा संख्येवर कोडं असणार. मग आता संख्या मालिकेमध्ये आपल्याला काही वेळेला वर्ण पण दिले जातात, त्यांच्यामध्ये पण फरकच दिला जातो, दुसरं काही दिलं जात नाही. कोडं सोडवण्यामध्ये अजून काय विचारलं जातं, सेम जसं आपण संख्यामध्ये बघितलं. वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, मूळ संख्यांचा फरक, समसंख्यांचा फरक, विषम संख्यांचा फरक, दुप्पट आहे, तिप्पट आहे, दसपट आहे, हे सगळं विचारलं जातं कोडं सोडवण्यावर. थँक्यू सो मच संदीप. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोडं सोडवण्यावर प्रश्न जास्त विचारले जातात. घाबरायचं नाही. संख्या मालिका आलं रे आलं की कोडं सोडवा बाय डिफॉल्ट येतं. संख्या मालिकेवर प्रश्न असे दिले जातात, तर कोडं सोडवण्यावर प्रश्न असे दिले जातात. काय याच्यावरनं तुम्हाला काय कळतंय? सेम आहे. हे सरळ दिलं, कोडं सोडवा म्हणजे त्याला आकृतीमध्ये टाकलं. क्रमागत संख्यांचा घन, 1 वर्ग, 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, 6 चा वर्ग. इथे पण सेम 1 2 3 4 5 नंतर 6 चा वर्ग.
फरक काही नसतो, त्यामुळे उगाचच घाबरून जायचं नाही. संख्या मालिकेमध्येच कोडं सोडवायचं टॉपिक अर्ध्याच्या वर कव्हर होऊन जातं तुमचं. कोडं सोडवणं झालं की आहे बैठक व्यवस्था. आजकाल बैठक व्यवस्थेत प्रश्न विचारले जातात. आधी जास्त इम्पॉर्टंट वाटत नव्हता, आता पाहिलं तर बैठक व्यवस्थेत प्रश्न विचारले. एक मिनिट थांबा. घड्याळ आरशात आणि पाण्यात बिलकुलच सारखं नाही दिसत आदित्य. हा, हे सांगते मी तुम्हाला गौरव. हो बिलकुल गिरसे. चलो घ्या. बैठक व्यवस्थेचे प्रश्न सरळ रेषेत असतात, या तर ते उत्तरेकडे पाहत असतात किंवा दक्षिणेकडे पाहत असतात, या तर ते वर्तुळाकृती असतात, या तर ते कॅरम खेळतात किंवा पत्ते खेळतात, षटकोनात बसतात, पंचकोनात बसतात, अष्टकोनात बसतात, त्रिकोणात बसतात, अर्धवर्तुळात मोजतात. एवढे प्रश्न मी बैठक व्यवस्थेचे ऍड केलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मग कुठलीही तीळ मात्र शंका राहणार नाही. बरं, काही वेळेला असं असतं, एक मोठा प्रश्न असतो त्यावर 3 प्रश्न विचारले जातात. बैठक व्यवस्था झाली की पुढचा परत तुम्हाला वाटलं कमी महत्वाचा टॉपिक, पण महत्वाचा टॉपिक माहितीचं पृथक्करण. एक मोठी माहिती दिली जाते, त्या माहितीवर आपल्याला 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. एकदा माहिती सोडवली की मग त्यावर आपल्याला मार्क भेटतात. आता तुम्हा विद्यार्थ्यांना वाटतं माहितीचं पृथक्करण हे प्रश्न टाइम खाऊ आहे, वेळ खाऊ आहे, असं वाटतं ना तुम्हाला, टाइम वेस्ट वाले प्रश्न. पण एक प्रश्न जर तुम्ही सोडवायला घेतला तर तुमचे 40 ते 45 सेकंद जातात. सेम हा मोठा प्रश्न सोडवायला तुम्ही 2 मिनिटं जरी लावले तरी गणित सेम होतं. 2 ते 3 मिनिटं प्रश्न सोडवायचा, त्यावर आधारित 4 ते 5 प्रश्न सोडवायचे, तेवढेच मार्क भेटणार आहेत. त्यामुळे हे पहिले गोष्ट डोक्यातून काढा की माहितीचं पृथक्करण हे अवघड असतं आणि ते प्रश्न सोडवायचे नसतात. ते प्रश्न सगळ्यात जास्त सोपे असतात. ठीक आहे, माहितीचं पृथक्करण झालं. हा बरोबर. लयबद्ध मालिका, सध्या लयबद्ध मालिकेवर गेल्या 2 वर्षापासून खूप प्रश्न विचारले गेलेत, म्हणून नव्याने ऍड केलेला हा टॉपिक लयबद्ध मालिका. परत घन आणि फासा, कमी प्रश्न विचारले गेले पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, म्हणून घन आणि फासा घेतो. आणि परत नव्याने टॉपिक ऍड केला तो म्हणजे आहे शब्दकोशानुसार वर्णांची रचना. डिक्शनरीनुसार आपल्याला 4 ते 5 शब्द दिले जातात, त्यानुसार आपल्याला त्यांना डिक्शनरीनुसार लावायला लागतं. कुठला शब्द शेवटी येणार, कुठला पहिला येणार, कुठला दुसरा येणार, कुठला मध्ये येणार, त्यांचा चढता क्रम काय असेल, त्यांचा उतरता क्रम काय असेल, हे जातात शब्दकोशांवर आधारित वाले प्रश्न. ठीक आहे, आता तुमचे काय डाऊट आहे मला विचारा. हे जे टॉपिक आहे, हे जेवढे पण मी तुम्हाला इथे सांगितले, हे 3 महिन्यापर्यंत आरामात कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, ओम गीते जे तुम्ही म्हणता बॅच कधी कंप्लीट होणार, आजपासून 3 महिने घ्या, तुमची बॅच कंप्लीट होणार. दररोज सकाळी 10 वाजता तुम्हाला माझाच तोंड बघायचं आहे, त्यामुळे फ्रेश मॉर्निंग होते का कशी मॉर्निंग होते तर तुम्ही बघा. आजपर्यंतच्या बॅच मध्ये सगळ्यात जास्त मीच लेक्चर घेतला आहे सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार. ठीक आहे, माहित नाही त्यांना का आवडतं, पण ते दर सकाळी 10 वाजता माझं लेक्चर लावायला सांगतात.